नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महावितरण MSCBची एक शाखा आहे महावितरण। तर या महावितरणाचा डिपार्टमेंटची भरपूर मोठी ॲड इथे निघालेली आहे, मेगा भरती इथे निघालेली आहे। तर ती कुठली पदं आहेत, त्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांची जाहिरात 06/2023 29/12/2023 ला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक पदाची वेतन गट 4 मधील विभाग स्तरीय सेवा ज्येष्ठतेतील पदे सरळ सेवा भरतीने 03 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत। विद्युत सहाय्यक या पदाचा 03 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल। पहिले 3 वर्ष हे कॉन्ट्रॅक्टचे असणार आहेत, त्यानंतर मग परमनंट ही पोझिशन तुम्हाला दिली जाणार आहे। सो टोटल 5347 पदांची ही मेगा भरती इथे निघालेली आहे। तर कास्ट वाईज सुद्धा इथे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। शैक्षणिक अर्हता इथे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 म्हणजे 12वी पास असणं गरजेचं आहे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचा वीज तंत्री आणि तार तंत्री म्हणजे ITI इन इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रिकल, तर या 2 क्षेत्रांमध्ये तुमच्याकडे ITIचं सर्टिफिकेट असणं, अभ्यासक्रमाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। व्यवसायासाठी दिलेल्या राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाचा पदविका डिप्लोमा जर असेल 2 वर्षाचा तर त्याचं सर्टिफिकेट किंवा ITIचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। सो वयोमर्यादा जी आहे तर 18 वर्षे ते 27 वर्षापर्यंतची कॅन्डिडेट्स यासाठी अप्लाय करू शकतात। EWS उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादामध्ये 5 वर्षाची शिथिलता आहे। दिव्यांग उमेदवार असतील तर 45 वर्षापर्यंत, माजी सैनिक असतील तर 45 वर्षापर्यंत ते इथे अप्लाय करू शकणार आहेत। सो मानधन जे तुम्हाला दिलं जाणार आहे, प्रथम वर्षी 15,000 रुपये, द्वितीय वर्षी 16,000 रुपये, तृतीय वर्षी 17,000 रुपये आणि त्यानंतर तुमचं परमनंट विद्युत सहाय्यक या परमनंट पदाला तुम्ही तंत्रज्ञ म्हणून जॉईन केल्यानंतर तुमचं 25,880 ते 50,835च्या पे स्केलवर तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे। महत्त्वाचा तारखा इथे लक्षात घ्यायचा आहेत। ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याची कंपनीच्या संकेतस्थळावर जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल। त्यासोबत ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतचा मार्गदर्शक सूचना असते। ऑनलाईन तांत्रिक क्षमता ऑनलाईन एक्झाम सर्वसाधारणपणे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार आहे। सो अजून ऑनलाईन परीक्षेची लिंक वेबसाईटवर डिस्प्ले केली जाणार आहे आणि तिथून तुम्ही ऑनलाईन फॉर्म हे भरू शकणार आहात। मार्च-फेब्रुवारीमध्ये एक्झाम कंडक्ट करता येणार आहे। जे आरक्षणमधून फॉर्म भरू इच्छितात ते हे डिटेलमध्ये PDF वाचून आरक्षणाचे नियम त्यांनी काय आहेत या ॲडसाठी ते लक्षात घ्यायचे आहेत। PDF मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्रामचा आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेली आहे, तर तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकतात चॅनलला जॉईन केल्यानंतर। विद्युत सहाय्यक पदाकरिता सुनिश्चित केलेले दिव्यांग प्रकार इथे दिलेला आहे। कोणी दिव्यांग आरक्षणामधनं भरत असेल तर त्यांनी ते रीड करून व्यवस्थित क्रायटेरिया हा समजून घेणं गरजेचं आहे। तर इथे ऑनलाईन परीक्षेसाठी जे विषय असतील ते लक्षात घ्यायचे आहेत। पहिला विषय तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान, प्रोफेशनल नॉलेज, 50 क्वेश्चन 110 मार्क्सला असतील। सामान्य अभियोग्यता जनरल ॲप्टिट्यूड असेल, त्यात तर्कशक्ती असेल 40 क्वेश्चन 20 मार्क्स, संख्यात्मक अभियोग्यता असेल 20 क्वेश्चन 10 मार्क्स, मराठी भाषा असेल 20 क्वेश्चन 10 मार्क्स, असे 130 क्वेश्चन 150 मार्क्सला 120 मिनिटासाठी हे विचारले जाणार आहेत। उमेदवारांना दिलेल्या चुकीच्या उत्तरांना शास्ती दंड पेनल्टी असेल।
त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांकाचा 1/4 निगेटिव्ह मार्किंग इथे दिलेली आहे। त्यामुळे सगळेच क्वेश्चन सॉल्व करायचे नाही, जे आपल्याला 100% येत आहेत तेच क्वेश्चन इथे सॉल्व करायचे आहेत, नाहीतर तुमची 1/4 निगेटिव्ह मार्किंग इथे केली जाणार आहे। सो महत्त्वाची वेबसाईट इथे लक्षात घ्यायचं आहे अपडेटसाठी www.mahadiscom.in या वेबसाईटवर तुम्हाला पुढील अपडेट हे दिले जाणार आहेत। सो वेबसाईटला रेग्युलर व्हिजिट करणं गरजेचं आहे। खूप मोठी मेगा भरती आहे, 5000+ पदे आहेत, त्यामुळे सगळ्यांनी या भरतीला जे ॲप्लिकेबल आहेत त्यांनी ॲप्लिकेशन करावं। परीक्षा शुल्क या एक्झामसाठी जे आहे तर खुल्या प्रवर्गासाठी ₹250 प्लस GST, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 125 प्लस GST, तर असे ॲप्रॉक्सिमेट 300 आणि 200 रुपयापर्यंतची कॉस्ट इथे जाणार आहे। खूप कमी फीज आहे, त्यामुळे मॅक्झिमम लोकांनी हा फॉर्म भरावा। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।